असल मराठी असल तडका आहे परी तर डोंट परी। तर आज आहे 1 मे आणि आज आम्ही जाणार आहोत जॉयविले हडपसरच्या फ्लॅटवरती। खरं तर आम्हाला ना फिरायला जायचं होतं फॅमिली ट्रिप सोबत, ओटी, कर्नाटका, केरळा, पण त्यात ना आमचे ना 12 to 13 डेज जातील आणि अगोदरच आम्हाला ना समर हॉलिडेज खूप कमी आहेत। अजून आम्हाला फ्लॅटवरती पण जायचं आहे, एक आम्हाला लग्न पण अटेंड करायचं आहे। कधी म्हणतात आपण लग्नाला जाऊ किंवा ठीक आहे, पण मामाच्या गावाला सुद्धा जायचं आहे आणि आधीच आम्हाला हॉलिडेज खूप कमी आहेत आता, त्यामुळे आम्ही फॅमिली ट्रिप नंतर म्हणजे आम्ही नंतर जाणार आहोत फिरायला दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये। तर आता आम्ही जाणार आहोत जॉयविलाच्या फ्लॅटवरती। आम्ही पॅकिंग वगैरे सगळी कालच केली होती आणि हो आज ना माझा 2nd सेमिस्टरचा फायनल एक्झामचा रिझल्ट येणार आहे। मला त्याची खूप भीती वाटते। ठीक आहे, जसे पर्सेंटेज असतील तसे, मी मेहनत तर खूप केली होती आणि मला पर्सेंटेज चांगलेच असते। ठीक आहे, चला आता आम्हाला अजून स्कूलमध्ये पण जायचं आहे। ही आहे आम्ही केलेली पॅकिंग। यात किराणा आहे, यात मम्मीचं सामान आहे आणि यामध्ये HP चं लॅपटॉप आहे, परत त्यात पॉवर बँक, चार्जर, हे साऊंड, हेडफोन्स हे सगळ्या बॅगेमध्ये आहे आणि भांडे वगैरे पण आहे। हे गोणी आहे, ही एक गोणी आहे अजून, आणि हे बॅग आहे आणि हे पण घेऊन जायचे। आम्ही जस्ट आत्ता म्हणजे बेड हे फर्निचर वगैरे काही नाही करणार, फक्त गाद्या घेणार आहेत आणि हे घेणार आहे आणि वरती अजून एक बॉक्स आहे, तो पण आता आम्हाला ना याचा प्रश्न पडला आहे की हे सगळं आम्ही गाडीमध्ये कसं ठेवणार। हे तिकडची एक गोणी आहे, ती येल्लोवाली, ही एक गोणी आहे, अजून हे सगळं आहे आणि वरती पण एक बॉक्स आहे। आता मी झालेली आहे तयार आणि मी चाललेली आहे आता रिझल्ट आणायला। तर ठीक आहे, चला बेस्ट ऑफ लक म्हणा सगळ्यांनी मला, बेस्ट ऑफ लक परी। मी आलेली आहे घरी पर्सेंटेज काढून आणि मी खूप खुश आहे, मला चांगले पर्सेंटेज पडले आहे। फर्स्ट मी पियुषचे पर्सेंटेज दाखवते 2nd सेमिस्टरचे। तर पियुषला आहेत 2nd सेमिस्टरचे पर्सेंटेज 92.60% आणि ग्रेट आहे A+, A1। ये हा पियुषचे पर्सेंटेज आणि आता दाखवत आहे मी माझे पर्सेंटेज। तर मला पर्सेंटेज आहेत 73.50%, ग्रेट A। हे आहेत माझे पर्सेंटेज। A few moments later. आता मी झालेली आहे तयार आणि ट्रॅव्हलसाठी मी कम्फर्टेबल ड्रेस घातलेला आहे एकदम, तर काही ट्रॅव्हलच करायचं आहे। आता आम्ही निघालो, मी पहा कशी बसले, पाठीमागं सगळा पसारा ठेवला आहे माझ्या। इथून फक्त 47 किलोमीटर आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत उसाचा रस पिण्यासाठी इथे। यांचा तर पिऊन पण झाला, मीच एकटी राहिली आहे। आता आम्ही आलो आहेत रिलायन्स मार्केटमध्ये, आम्हाला काही अशी छोटी मोठी गोष्ट घ्यायची आहे। फ्लॅटवरती आल्यानंतर सर्व आवरून गाडीतलं सामान सगळं फ्लॅटवरती आणून ठेवल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन आम्ही आलो रिलायन्स मार्केटला। किती सारं खायला घेतलंय, जंक फूड, शेल्क आयटम। आम्ही आलोय पुन्हा फ्लॅटवरती आणि हे पहा रात्रीचा व्ह्यू किती छान वाटतोय। हा रात्रीचा व्ह्यू किती मस्त वाटतंय यार खरं, पुढं सगळं फ्रेश झाली आहे आणि मम्मी हे सगळं किचनमधलं सामान किचनमध्ये ठेवली आहे आणि आम्ही ना हे सगळं म्हणजे जे कपडे वगैरे आहेत ते रूममध्ये ठेवले आहेत, किचनमधलं सामान किचनमध्ये। आणि आत्ताच आम्ही हे सगळं शिफ्ट नाही करणार आहे, म्हणजे भांडे वगैरे, आणि मम्मी शिफ्टिंग उद्या करणार आहे, कारण ना मम्मीने आजचा स्वयंपाक घेऊन आलेली आहे मम्मीसोबत, म्हणून आज इथे काही स्वयंपाक नाही करायचा आहे, म्हणून हे सगळं मम्मीने फक्त किचनमध्ये ते जे किचनचं सामान आहे ते सगळं इथं आणून ठेवलं आहे। शिफ्टिंग मम्मी उद्या करणार आहे। तर आता इथे फॅन फिटिंगवाले आले आहे।
तर इथे फॅन बसून झालेला आहे आणि आम्ही सध्यापुरतं फक्त ना गरम जास्त होतोय, त्यामुळे आम्ही फक्त हॉलमध्येच एकच फॅन बसवलेला आहे, बाकी कुठेच नाही बसवला, फक्त हॉलमध्येच बसवला आहे. आता आम्हाला इथे पार्सल आवडलेलं आहे आणि पप्पा फ्रेंडसोबत त्यांच्या बाहेर गेले जेवायला. राईस आणला आहे, रोटी आणि पनीर, चपाती आणि भाजी पण होती, कधी पण आणले पप्पांनी. अरे किती छान वाटत इथं लाईट आहे, सगळं बघ ना किती छान वाटतंय आपल्याला. आता मी आलेली आहे वरती आणि फ्रेश पण झाली, बघू शकता ओला आहे तोंड. होता आजचा व्हिडिओ, आवडला असेल तर सबस्क्राईब करा, नसेल आवडला तरीही सबस्क्राईब करून घ्या.